किती अपत्य झालेले आहेत आपल्याला सध्या? आता 4 झाले. त्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलगा, 1 मुलगा. याच्या पहिले किती अपत्य आहेत? 1 मुलगा आणि 2 मुली. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. आदिवासी बहुल एका छोट्याशा गावात महिलेनं चक्क 4 बाळांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे महिलेची प्रसूती घरीच झाली असून सर्व बाळांची प्रकृती चांगली आहे. 4ही बाळांचा जन्म झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. आता प्रश्न असा आहे निर्माण झालाय की महाराष्ट्रात पहिल्यांदा 4 जुळ्या बाळांचा जन्म झालाय का? एकाच वेळी 4 जुळ्या बाळांचा जन्म होण्यामागचं कारण काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. 4 जुळ्या बाळांचा जन्म होण्याची बुलढाण्यातली ही पहिलीच घटना आहे. आदिवासी बहुल भागातील चारबन या गावातून ही एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर येताच सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. गावातील रहिवासी पंशीराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियाणी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच बाळांना जन्म दिलाय. महिलेनं 3 मुलं आणि 1 मुलीला जन्म दिलाय. प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीनं जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियाणी आणि 4ही बाळांची प्रकृती सुदैवानं स्थिर असल्याचं आढळलंय. पूर्ण नाव सांगा. रियाणी पंचायत. किती अपत्य झालेले आहेत आपल्याला सध्या? आता 4 झाले. त्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलगा आणि 1 मुलगा. याच्या पहिले किती अपत्य आहेत? 1 मुलगा आणि 2 मुली. कसं वाटते आता 4 मुलं एकसाथ झालेले आहेत? चांगलं आहे. चांगलं वाटते. देवानं दिलं, आता काय करता आता. बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी बाळांची तपासणी केली आहे. बाळांचं वजन 900 ग्रॅम ते 1 किलो दरम्यान आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लाखो आणि करोडो प्रसूती मागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचं वजन कमी असणं स्वाभाविक असतं. सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता आणि बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. सदर रुग्ण रियाणी पंचीराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती. म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरीच झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. तिथून त्यांच्या मार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्या सोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ऍडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. किती मुलांनी जन्म झाले हे? एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे. वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. तब्येत कशी आहे बाळांची? तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट चालू आहे. एकाच वेळी 4 बाळांचा जन्म होण्याची पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही साताऱ्यासह पुणे आणि मुंबई या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. मात्र कोणत्या उपचाराशिवाय सुविधांशिवाय बाळांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. पण एकाच वेळी 4 जुळ्या बाळांचा जन्म कशामुळे होतो असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. तर नैसर्गिक गर्भधारणेमध्ये सामान्यतः स्त्रीच्या शरीरातून दरमहा केवळ एकच अंड बाहेर पडतं. मात्र काही वेळा संप्रेरकांच्या बदलांमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे एकाच वेळी 4 वेगवेगळी अंडी बाहेर पडतात आणि ती पुरुषांच्या 4 वेगवेगळ्या शुक्राणूंची फलित होतात. यामुळे 4 बाळांचा जन्म होतो. तसंच काही दुर्मिळ केसेसमध्ये 1 किंवा 2 फलित अंडी गर्भाशयात गेल्यानंतर त्यांचं स्वतःहून 2 किंवा 4 भागात विभाजन होतं. जर एकाच अंड्याचे 4 भाग झाले तर जन्माला येणारी 4ही बाळं हुबेहूब सारखी दिसतात. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.